नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चंद्राविषयी महत्त्वाची परीक्षाभिमुख माहिती बघणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्राचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सिलेनॉलॉजी होय. चंद्र आणि पृथ्वीच्या मधात असणारे जी आकाशातील पोकळी आहे त्याला आपण सिस लुनार असं म्हणतो. चंद्र पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा 27 दिवस 8 तास एवढ्या कालावधीमध्ये पूर्ण करतो. चंद्राचे परिभ्रमण आणि परिवलन गती सारखीच असल्या कारणाने आपल्याला चंद्राचा फक्त 59% भागच दिसतो. तसं जर आपण पृथ्वीवरून एखाद्या विशिष्ट ठिकाणावरून जर चंद्राला पाहिलं तर चंद्राचा फक्त 50% भागच आपल्याला दिसतो. समोरील स्लाइड काय सांगते? सी ऑफ ट्रँक्विलिटी असा एक भाग आहे की जो आपल्याला दिसतच नाही आहे. म्हणजे चंद्राच्या दोन बाजू आहेत. जो 59%चा भाग आपल्याला दिसतो तो नेहमी पृथ्वीच्या बाजूनच राहतो आणि जो भाग आपल्याला दिसत नाही तो पृथ्वीच्या दृष्टीच्या पलीकडे म्हणजे विरुद्ध बाजून असतो. याला शब्द आहेत पृथ्वी सन्मुख बाजू आणि पृथ्वी विन्मुख बाजू. पृथ्वी सन्मुख बाजू म्हणजे पृथ्वीच्या दिशेने किंवा पृथ्वीवरून दिसणारी बाजू आणि पृथ्वी विन्मुख बाजू म्हणजे जी बाजू पृथ्वीवरून दिसत नाही. आणि जी पृथ्वी विन्मुख बाजू आहे हिचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यावर जे डाग आहेत यांचं प्रमाण फक्त 2%च आहे आणि कमी प्रमाणामध्ये डाग आहेत आणि येथे नेहमी अंधार असतो. तर सूर्याच्या संदर्भामध्ये विचार केला आपण तर चंद्राची जी परिक्रमा आहे ती 29.53 दिवसांचीच असते. त्यालाच एक चांद्रमास, इंग्लिशमध्ये याला सायनोडिक मास असं म्हणतात किंवा सायनोडिक मंथ असं म्हणतात. चंद्राचा नक्षत्रमास हा 27.5 दिवसांचा असतो म्हणजे 27.5 दिवसांचा असतो. आता चंद्राचा जो नक्षत्र मास आहे हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. आपण मोबाईलचं 1 महिन्याचं जर रिचार्ज करायचं असलं तर त्या रिचार्जची व्हॅलिडिटी फक्त 28 दिवसांचीच असते. म्हणजेच ज्या सेल्युलर कंपनीज आहेत या आपल्या कॅलेंडर मंथप्रमाणे काम करतात का नाही तर ते सायनोडिक मंथप्रमाणे काम करतात. आपले जे कॅलेंडर मंथ असतात हे सौर गतीवर आधारित असतात जे 12 महिने आहेत ते. आता चंद्रावर मैदानं आहेत. चंद्रावर जी धुळीचे मैदान आहेत त्यांना शांतीसागर असं म्हटले जाते कारण की इथे वादळे कमीच होतात कारण की त्या ठिकाणी वातावरणाचा अभाव आहे. चंद्राच्या रासायनिक संघटनामध्ये म्हणजे चंद्राची जी रचना आहे त्या रचनेमध्ये सिलिकॉन, लोह आणि मॅग्नेशियम हे घटक मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. या ठिकाणी 2 पिक्चर तुम्हाला कोलॅबोरेट केलेल्या दिसतात. हे USSR म्हणजे तत्कालीन सोव्हिएत संघ जो 1990च्या अगोदरच USSR म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएत रशिया म्हणजे सोव्हिएत संघ होता. तर सोव्हिएत संघानं सर्वात अगोदर स्पेस रेसमध्ये भाग घेतला होता आणि त्यानं सर्वात अगोदर ल्युना 1 हे जे अंतरिक्ष यान होते चंद्राच्या दिशेनं पाठवलं होतं. याच्यानंतर त्यानं लुना 1 to लुना 10 पर्यंत असंख्य चंद्रयानं चंद्राच्या दिशेने सोडले होते. तर पहिली इमेज आहे ल्युना 1ची आणि जी दुसरी इमेज आहे ही लुना 10ची आहे जे USSRनं प्रक्षेपित केले होते यान. त्याच्यानंतर समोरील स्लाइड सांगते आपल्याला की 1950 नंतर जगामध्ये अवकाश संशोधनाविषयी कुतूहल निर्माण झालं आणि त्याच्यातून स्पर्धा सुरू झाली होती. अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत रशिया हे 2 देश आघाडीवर होते आणि परस्परांचे विरोधी सुद्धा होते. अमेरिका स्पेस रेस जिंकण्यासाठी वेगळी तयारी करत होतं आणि रशिया स्पेस रेस जिंकण्यासाठी वेगळी तयारी करत होतं. रशियाने आपले लुनार मिशन्स यशस्वी करण्याचे प्रयत्न सुरूच केले होते
आणि तेवढ्याच ताकदीनं अमेरिकेने सुद्धा आपले स्पेस रेसमध्ये जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्या अंतर्गत त्यांनी लुना 1 आणि लुना 10 म्हणजेच लुना 1 आणि लुना 10 या क्रमाने चंद्रावर यानांचं प्रक्षेपण केलं. अमेरिका या देशांनी सुद्धा आपले चांद्र मिशन सुरूच ठेवले होते आणि त्यांचे चांद्र मिशनाचं नाव होतं अपोलो. रशियाने चंद्राचा पहिला फोटो लुना 1च्या साहाय्याने घेतला होता. म्हणजे जे अगोदरच्या स्लाईडमध्ये तुम्ही 1 नंबरची जी इमेज बघितली, या लुना 1च्या सॅटेलाईटच्या साहाय्यानं काय केलं होतं अमेरिकेनं, चंद्राचा पहिला फोटो घेतला होता, जो जगात पहिल्यांदाच फोटो अस्तित्वात आला होता. तो फोटो होता लुना 1नं घेतला होता तो फोटो. आता रशिया आणि अमेरिका याच्यामध्ये स्पेस रेस लागली होती. अमेरिकेने सुद्धा आपले अपोलो यानाची यशस्वीरित्या चाचणी घेण्यास सुरुवात केली आणि अंतराळामध्ये काही अंतरापर्यंत मानव पाठवणं सुरू केलं होतं. त्यानंतर तुम्ही इथं स्लाईडमध्ये बघतच असाल, समोरील स्लाईड सांगून राहिले आपल्याला की 19 जुलै 1969 रोजी अपोलो 11 या यानानं चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग केलं होतं पहिल्यांदा, आणि पहिल्यांदा मानवजातीनं चंद्रावर पाऊल टाकलं होतं, जे आपल्या पृथ्वीपासून सरासरी 3,84,000 किलोमीटरवर स्थित आहे. तर आता अशा रीतीनं अमेरिका ही स्पेस जिंकला होता आणि अमेरिकेने मानवाला चंद्रावर पोचवले होते. आणि हे सर्वात यशस्वी असं ऑपरेशन होतं, मानवजातीचं पहिलं ऑपरेशन. याच्यानंतर आणखी काही 5 ऑपरेशनं लॉन्च केल्या गेले अपोलोच्या थ्रूच. अपोलो 70 हे शेवटचं होतं आणि अशा रीतीनं 5 वेळा मानव या ठिकाणी चंद्रावर जाऊन आलेला आहे. तर या स्पेस मिशनचे क्रू मेंबर्स होते नील आर्मस्ट्रॉंग, बझ अल्ड्रिन अँड मायकल कॉलिन्स. खालील चित्रामध्ये तुम्ही जे पायाचं निशाण बघत आहात हे नील आर्मस्ट्रॉंग यांचंच आहे आणि आजही हे निशाण जसंच्या तसं म्हणजे ॲज इट इज स्थितीमध्ये आहे, कारण की चंद्रावर वातावरण नाही, चंद्रावर वादळे निर्माण होत नाही, त्यामुळे तिथे धूळ हे आजूबाजूनं उडून जाणे, जसं वादळाच्या दरम्यान होतं इतकी धूळ तिथं 2-3 किलोमीटरवर जाऊन पसरते, तसं तिथं होत नाही, त्यामुळे हे निशाण आजही पाहायला मिळते. तर आता आपण थोडं विचार करू की तिघं कोण होते. बझ अल्ड्रिन हे अमेरिकन इंजिनियर होते, तसं अमेरिकन एअरफोर्समध्ये ते पायलट होते. नील आर्मस्ट्रॉंग हे या पूर्ण मिशनचे मिशन कमांडर होते आणि बझ अल्ड्रिन आणि नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्राच्या जमिनीवर पाय ठेवला होता. तर तिसरे जे व्यक्ती होते मायकल कॉलिन्स हे पायलट होते आणि हे पायलट अमेरिकन एअरफोर्समध्ये तर होतेच, त्याच्यानंतर मेजर जनरल अमेरिका फोर्समध्ये होतेच. याच्याशिवाय हे अपोलो 11 या अंतरिक्षयानाचे पायलट होते. तर तुम्ही या ठिकाणी पिक्चरमध्ये पाहतात, जी पहिली पिक्चर आहे डाव्या साईडची, त्या ठिकाणी तुम्हाला नील आर्मस्ट्रॉंग, त्याच्यानंतर मायकल कॉलिन्स आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत बझ अल्ड्रिन. हे तिघांनी चंद्रावर लँडिंग केलं आणि नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ अल्ड्रिन हे चंद्रावर पाय ठेवणारे 2 पहिले व्यक्ती होते. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की नील आर्मस्ट्रॉंग जे आहे ते अमेरिकन फ्लॅगला सॅल्यूट करत आहेत. या ठिकाणी जे आपलं अपोलो 11चं यान होतं ते तुम्हाला त्या ठिकाणी लँडिंग केलेलं दिसते. त्याच्यानंतर समोरील स्लाइड पाहू की चंद्राविषयी अन्य महत्त्वाची माहिती त्याच्या अगोदर हे जे अपोलो 11 यान होतं त्याचं प्रक्षेपण अमेरिकेमधून येथून करण्यात आलं होतं. हा या प्रक्षेपण यानाचा फोटो आहे अग्निबाणाचा. त्याच्यानंतर आपण चंद्राविषयी काही महत्त्वाची वन लाईनर माहिती पाहणार आहोत. काय सांगते का
चंद्र हा आपल्या सूर्यमालेतील 5वा सर्वात मोठा नैसर्गिक उपग्रह सॅटेलाइट आहे. पृथ्वीचा तो एकमेव सॅटेलाइट आहे. चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासापेक्षा 1/4 जास्त आहे. चंद्राचा व्यास हा 3475 किलोमीटरचा आहे. चंद्राचं द्रव्यमान पृथ्वीच्या द्रव्यमानाच्या तुलनेत म्हणजे चंद्राच्या द्रव्यमानाचे आणि पृथ्वीच्या द्रव्यमानाचा रेशिओ 8.1 म्हणजे 1:8.1 किंवा याला इंग्लिशमध्ये रेशिओच्या भाषेत म्हणायचं असलं तर 1:8.0 किंवा 1:8.0. आता चंद्राचे द्रव्यमान म्हणजेच वस्तुमान हे पृथ्वीच्या फक्त 2% आहे. चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या तुलनेत 1/6 आहे. म्हणजे चंद्राचं गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण यांचा रेशिओ जर म्हटला तो 1:6 होतो. चंद्राचं गुरुत्वाकर्षण हे 17% आहे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या, आणि परिभ्रमण आणि परिवलन कालावधी जो आहे चंद्राचा तो 27.3 दिवसांच्या बरोबरीत आहे. म्हणजे परिभ्रमण आणि परिवलन कालावधी याचा सारखाच आहे. चंद्रकलांचे आवर्तन 29.5 दिवसांनी होते. याचेच कारण असे की चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांची विशिष्ट भौतिक किंवा भौमितिक स्थिती होय. यामुळे आपल्याला चंद्रकला या ठिकाणी प्रदर्शित होतात. म्हणजे अमावस्येनंतर चंद्र वाढत जातो, पौर्णिमेला तो पूर्ण होतो आणि पौर्णिमेनंतर तो पुन्हा लहान होत जातो आणि गायब होऊन जातो. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल जर तुम्ही ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथमध्ये जर पाहिलं असेल तर सगळ्यात वर तुम्हाला फुल मून दिसतो, त्याच्या खाली न्यू मून दिसतो म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा. खालची अमावस्या तुम्हाला दिसते आणि वरची पौर्णिमा तुम्हाला दिसते या ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्ही 15 दिवसाचं जर अंतर घेतलं तर या ठिकाणी अमावस्या आणि पौर्णिमा तुम्हाला या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर तुम्ही जर ईस्ट किंवा वेस्ट साईडनं पाहिलं तर तुम्हाला अर्धा चंद्र दिसतो. म्हणजे एक सायकल आहे, फेज ऑफ द मून आहे, याचे चंद्रकलांच्या फेज आहेत. त्यानंतर पाहूया की उपपृथ्वी स्थिती ही 3,63,104 किलोमीटरची आहे. म्हणजेच उपपृथ्वी स्थिती म्हणजेच किती, हे 3,63,104 किलोमीटरची. म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर कमी राहते. त्याच्यानंतर अपपृथ्वी स्थिती म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यांच्यात अंतर जास्त राहते, ते आहे 4,05,696 किलोमीटर. म्हणजे याला पेरिजी आणि अपोजी असे 2 शब्द आहेत इंग्लिशमध्ये. पेरिजी म्हणजे जवळचं अंतर, अपोजी म्हणजे दूरचं अंतर. तर आता चंद्राचा कक्षीय वेग किती आहे, तो त्याच्या कक्षेमध्ये किती अंतर कापत फिरत असतो तर 1.022 मीटर प्रति सेकंदानं तो त्याच्या कक्षेमध्ये पृथ्वीच्या भोवती फिरतो. आता याची विषुववृत्तीय त्रिज्या म्हटली तर 1,738.14 किलोमीटर आहे. ध्रुवीय त्रिज्या म्हटली तर 1,735.97 किलोमीटर आहे. याचा जर परिघ म्हटला म्हणजे चंद्राचा एक जर चक्कर मारला आपण अंतर मोजता तर तो येणार आहे 10,992 किलोमीटरचा. आणि चंद्राची घनता ही 3.3 ग्रॅम पर सेंटीमीटरचा क्यूब आहे. आणि पृथ्वीची घनतेचा जर विचार केला तर सरासरी घनता पृथ्वीची 5.5 ग्रॅम पर सेंटीमीटरचा क्यूब आहे. त्यानंतर गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत विचार केला तर गुरुत्वाकर्षण 1.62 मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे. मुक्तिवेग म्हणजे ज्याला इस्केप व्हॅलोसिटी असं म्हणतो तो 2.38 किलोमीटर प्रति सेकंदाचा. म्हणजे चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जर यानाला प्रक्षेपण करायचं असेल तर त्याचा वेग वाढवत नेऊन सेकंदाला 2.38 किलोमीटर झाला पाहिजे, तेव्हा ते चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाणार आहे किंवा त्रिज्येच्या बाहेर जाणार आहे. या उलट जर पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीवरून जर आपल्याला पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षेतून बाहेर जायचं आहे यानाला, म्हणजेच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण फोर्सला वीक करावा लागेल, त्याच्यावर मात करावी लागेल. म्हणून पृथ्वीची इस्केप व्हॅलोसिटी होणार 11.2 किलोमीटर प्रति सेकंद. म्हणजे जर अग्निबाणाचा वेग वाढवत महत्तम 11.2 किलोमीटर एका सेकंदामध्ये 11.2 किलोमीटर जेव्हा ते यान कापेल तेवढा वेग त्याला प्राप्त होईल, तेव्हा ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून अंतराळामध्ये प्रवास करेल. आता चंद्रमास हा 30 दिवसाचा असतो. म्हणजे
29.5 दिवसाचा असतो. अप्रॉक्सिमेटली तो 30 दिवस पकडला जातो चंद्रमास. आणि चांद्रवर्ष हे 360 दिवसाचं असते. प्रत्यक्षामध्ये हे जे असते ते 11 दिवसांनी चांद्रवर्ष कमी असते. चंद्राचा न दिसणारा भाग हा 41% आहे. चंद्राचा न दिसणारा भाग जो आहे हा 41% आहे. 41% भाग आहे हा. चंद्रावरील सर्वात उंच पर्वत लिग्नेटस दक्षिण गोलार्धामध्ये आहे. पृथ्वीप्रमाणे चंद्र हा 2 ध्रुवांचा चुंबक नाही. पृथ्वी चुंबक आहे ते दक्षिण उत्तर स्थिर राहते. पृथ्वी सन्मुख बाजूवर मारिया म्हणजे डागांचे प्रमाण हे जास्त आहे. आता मारिया म्हणजे काय? मारिया ही लॅटिन भाषेतील एक शब्द आहे ज्याचा अर्थ होतो समुद्र. आणि समुद्र म्हणजे मिरिया, पण मारिया हे अनेक वचन आहे. मिरियाचं मारिया हे अनेक वचन झालं. पृथ्वी सन्मुख बाजूवर जास्त डागांचं प्रमाण आहे आणि पृथ्वी विन्मुख बाजूवर केवळ 2% डाग आहेत. आणि पृथ्वी विन्मुख बाजूवर जे विवर आहे त्याला डेडलस म्हणतात. चंद्रावरील धुळीचं जे धूळ जे राहते चंद्रावरची त्याला रेगॉलितस म्हणतात. आणि ज्या ठिकाणी क्रेटर म्हणजेच गड्ढा असतो त्या ठिकाणी 5 सेंटीमीटरपर्यंत असते. आणि बाकीच्या ठिकाणी पाहिले हे 5 ते 10 सेंटीमीटरपर्यंत धुळीचं मैदान या ठिकाणी दिसते. चंद्राचे चुंबकीय क्षेत्र हे 100 नॅनो टेस्ला आहे. म्हणजे पृथ्वीच्या 100 पटीनं कमी ताकदवर आहे. या ठिकाणी तुम्ही हा जो फोटो पाहतात हा फोटो जेव्हा रशियानं त्याचं फर्स्ट चंद्र मिशन पाठवलं होतं लुना 1 त्याच्या सहाय्यानं 1959 मध्ये हा घेण्यात आलेला चंद्राचा पहिला फोटो होता. जे जागतिक इतिहासामध्ये चंद्राचा पहिला फोटो जर कोण घेतला असेल तर तो USSRनं घेतला म्हणजे रशियानं घेतला. आणि लुना 1नं तो घेतला होता. तो लुना 1नं कधी घेतला होता फोटो? तो 1959 मध्ये. थँक्यू.